हॅलो फ्रेंड्स, विश्राय वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मऊ स्पंजी इडली। त्यासाठी आपण घेतलेले आहे 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी पोहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला रात्रभर 12 ते 13 तास भिजवून ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपण हे मिश्रण बारीक करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये जरा सुद्धा पाण्याचा वापर मी केलेला नाहीये आणि हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण छानसं बारीक झालेलं आहे आणि दाटसर झालेलं आहे। त्यानंतर सर्व मिश्रण एका टोपात काढून घ्यायचं आहे। आपले मिश्रण छानसे घट्ट झालेले आहे। आता हे सर्व मिश्रण एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताची ऊब त्यामध्ये उतरेल आणि ते आंबवण्यास मदत होईल। आणि हे सर्व झाकून घ्यायचं आहे। थंडीच्या दिवसामध्ये टॉवेलाने गुंडाळल्यास त्याच्यामध्ये हीट जनरेट होते आणि पीठ आंबण्यास मदत होते। हे आता आपल्याला 12 ते 13 तास आंबवून घ्यायचं आहे। आता पाहायचं आहे की आपले पीठ व्यवस्थित आंबले आहे की नाही। आपले पीठ व्यवस्थित आंबलेले आहे। तुम्ही बघू शकता घट्ट आणि दाटसर पीठ झालेलं आहे। ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून बेकिंग सोडा, 1 मोठा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे। त्यानंतर आपण इडलीच्या प्लेटांना तेल लावून घेऊयात। तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून इडली चिकटणार नाही। आपलं पाणीही गरम झालेलं आहे। आपण आता प्लेटमध्ये इडलीचे पीठ टाकून घेऊयात। व्यवस्थित न सांडता ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। ही पहिली प्लेट, ही दुसरी प्लेट आणि तिसरी प्लेट झाकून घ्यायचं आहे। आणि आता आपण त्याची चटणी करून घेणार आहोत। त्यासाठी आपण खोबरे, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे। आपली इडली तयार आहे, व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊयात। आपली इडली मऊ आणि लुसलुशीत फुगलेली आहे, टम्म अशी फुगलेली आहे। हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आणि आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे। आपण त्याच्यामध्ये आता तडका देऊयात। तडक्यासाठी आपण तेलामध्ये मोहरी, जिरे आणि थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आणि ते सर्व आपल्या चटणीच्या बॅटरमध्ये टाकून घेणार आहोत। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपली इडली मऊ आणि खूप छान झालेली आहे। फायनली आपली इडली आणि चटणी तयार झालेली आहे। तसेच तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। Thank you so much for the watching.